कसे आहात? नक्कीच मजेतच असणार आहात। तर आज आहे हनीचा वाढदिवस 25 मे। बट ही तारीख आमच्या घरामध्ये खूप युनिक आहे, कारण हनीच्या वाढदिवसासोबत आहे आमच्या 3 पैकी अजून एका जणाचा बर्थडे। मी, लाडू किंवा इंगळे साहेब। यस, कारण एकाच दिवशी हनी ज्या दिवशी जन्माला आली होती त्याच दिवशी अजून एका फॅमिली मेंबरचा बर्थडे आहे आणि हे त्यांच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे। पण ती फॅमिली मेंबर कोण आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर बघावं लागणार आहे हा पूर्ण ब्लॉग। आणि आता आम्ही निघणार आहोत हनीला कपडे घेण्यासाठी, तिचा केक आणण्यासाठी, आणि तो दुसरा फॅमिली मेंबर आहे त्याचाही बर्थडे सेलिब्रेट होणार आहे हनीच्या बर्थडे सोबत। एकंदरीत दोघांचेही एकाच दिवशी। पण ते कोण आहेत? आम्ही दोघं माहिले की ते दोघं बापले का की हे दोघं बहीण भाऊ? नो आयडिया, हो ना? तर नक्की हा ब्लॉग बघा। तर मंडळी, आम्ही आलो आहे मॉलमध्ये, कारण आम्हाला करायची आहे हनीसाठी शॉपिंग। थोडीफार मीही करणार आहे, इंगळे साहेबही करणार आहेत, निमित्त मात्र फक्त हनी आहे। ओके, सो शॉपिंगला जाण्याच्या आधी आम्ही विचार केला की आधी पिझ्झा खाऊन जायचं। सो त्यासाठी आम्ही थांबलो आहे पिझ्झा सेंटरच्या समोर। आमचा नंबर केव्हा येणार याची वाट बघत आहोत आम्ही। बघा, आम्ही इथे ऑर्डरची वाट बघत आहे आणि इथे लाडू आईस्क्रीम घेऊन मोकळा पण झाला आणि खाते आहे, आणि तेही आम्हाला दाखवू खाते आहे बघा आईस्क्रीम। आणि आम्ही वाट बघतोय की पिझ्झा केव्हा आमचा येणार। तर मंडळी, फायनली आम्ही दिलेल्या पिझ्झाची ऑर्डर कंप्लीट झाली आणि पिझ्झा दिला आहे आम्हाला काउंटरमधून। बघा, भेटला आम्हाला पिझ्झा। सो आम्ही निघालो आहे तो खाण्यासाठी। खरंच खूप छान वातावरण आहे तिथलं, आणि संध्याकाळी झाली होती, मस्त पाऊस येणार, पण असं काही झालं नाही। पण पिझ्झा बघा किती छान दिसत आहे। लाडूच्या हातामध्ये बॉटल व्यवस्थित ना। आतमध्ये एंटर करण्याच्या आधी डिसाईड केलं की पिझ्झा खाऊन जायचा, कारण आतमध्ये गेल्यानंतर वेळेचं भान राहत नाही, किती वाजले काय वाजले कळत नाही शॉपिंग करता करता। सो त्याच्या आधीच खाऊन घेतलेलं बरं, म्हणून आम्ही डिसाईड केलं की चला पिझ्झा खाऊया, आणि खूप छान एन्जॉयही केला। बघा, एकदम डिलिशियस पिझ्झा आहे, यम्मी, गरम गरम पिझ्झा खूप टेस्टी आहे, आणि प्राईजही खरंच त्याचं खूप कमी होतं, 149 पनीर चीज पिझ्झा। खरंच खूप छान होतं। बघा, त्याची टॉपिंग ना आता मला लाडू देणार आहे खायला, आणि मी ती टॉपिंग पूर्ण खाली केलं आहे मॉलमध्ये एंटर। आणि हनीने घेतली आहे बकेट, तर तिचं लक्ष आहे दुसरीकडेच, कारण बाजूला सर्व तिच्या स्कूलच्यासाठी जे कामात येणार आहे ते साहित्य होतं, तिचं लक्ष सगळं तिच्याकडेच जात होतं। सो बट आम्ही असं डिसाईड केलं की डायरेक्टली कपड्यांच्या सेक्शनमध्ये जाण्याचं, आणि आम्ही आलो आहे कपड्याच्या सेक्शनमध्ये। हनीला काहीतरी घ्यायचं। बघा, इंगळे साहेबी कपडे शोधत आहेत, सो हनी तिच्यासाठी काहीतरी शोधत आहे बघा। तर मी आता करते त्यांना हेल्प, आणि बघते हनीसाठी काहीतरी युनिक मिळते का। ओके, तर चला शोधू आपण हनीसाठी कपडे। तर मी हनीसाठी सिलेक्ट केले आहे 2 टॉप, 2 जीन्स। ओके, आणि नंतर ती हनी बघणार तिला कोणतं आवडतं त्याच्यामधलं, आणि लाडूचं बघा त्याचं आपलं काही वेगळंच। त्याने घेतला आहे गॉगल। सो अजून बघते हनीसाठी काय भेटणार आहे का, बट हनीला ते 2 टॉप आवडले आणि 2 जीन्सही आवडले। सो आम्ही जाणार आहे ते ट्राय करायला। ट्राय झाल्यानंतर आम्ही त्यातला एक ड्रेस घेणार आहोत। तर मंडळी, आमची झाली आहे बड्डेची शॉपिंग करून। नक्कीच हनीसाठी आम्ही घेतलेलं आहे, बट मी काहीतरी शॉपिंग केलं आहे, इंगळे साहेबांनी केलं, लाडूनी सुद्धा केलं। एकंदरीत हनीसोबत आमचीही शॉपिंग झाली आहे। तुम्ही बघत आहात इंगळे साहेब करत आहेत बिल पे। ओके, आणि हो, पुढे अजूनही गमती जमती आहे, सो ते बघण्यासाठी ब्लॉग बघत राहा। तर मंडळी, आम्ही निघालो आहे डीमार्टमधून। आमची झाली आहे शॉपिंग करून। तो मध्ये आम्ही घेतला आहे स्टॉप, ते बघा हनी खात आहे तुमची, लाडू पण। ओके, आता शॉपिंग झाली आहे, आता आहे केक घ्यायचा। सो आता आम्ही तो घ्यायला जाणार आहोत, तोपर्यंत आम्ही खाते कॅन्डी। यम्मी। सो फायनली मंडळी, आम्ही आलो आहे केक घ्यायला। बस लास्ट स्टॉप आहे आमचा केक। ओके, सो चला मग वाटतं बघताय करूया बर्थडे सेलिब्रेशन। ती बघा बर्थडे गर्ल कुठे गेली? ओके, ही बघा बर्थडे गर्ल एक्साइटेड आहे, केक कापायला खूप उशीर झाला आहे, शॉपिंगही झाली तिची। तर मंडळी, आम्ही आलो आहे घरी आणि झाली आहे आमच्या बर्थडेची तयारी। तुम्हाला बघायचंय? बघा, हनीच्या फ्रेंड्स आलेल्या आहेत। ओके, मी तुम्हाला दाखवते। सो ह्या आहेत हनीच्या फ्रेंड्स। ओके, आणि हे बघा हनी आणि तिचे पप्पा काय करत आहेत, बघू द्या एक वेळा।
ओके, कॅन्डल लावत आहेत. चला आपण बघूया एक वेळा केक कसा आहे. तर मंडळी, हनीचं नाव आहे अनघा. बघा किती छान क्यूट दिसत आहे केकवरती. हनी झाली आहे पूर्ण 10 वर्षाची कंप्लीट आणि ह्या कॅन्डल्स तिने सिलेक्ट केल्या आहे तिच्यासाठी आणि केकही तिच्याच आवडीचा आहे, ब्लॅक फॉरेस्ट. सो चला मग लेट सेलिब्रेट करूया. आणि आता तुम्हाला कळणारही आहे किती पर्सन कोण आहे ज्याचा हनीसोबत आज बर्थडे आहे. ओके, तर मंडळी मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आज आमच्या घरामध्ये 2 फॅमिली मेंबरचे बर्थडे आहे. एकाचं तर मी तुम्हाला सांगितलं की अनघा आहे, पण दुसरी फॅमिली मेंबर कोण आहे? मी तर नाही. ओके, सो लाडूचे पप्पा किंवा लाडू आहेत का? चला बघूया कोण आहे. कारण हा बर्थडे खूप युनिक आहे. एकाच दिवशी 2 व्यक्तीचे बर्थडे असणं म्हटलं म्हणजे हे खूप मोठं सरप्राईज आहे. आमच्या ऑल फॅमिलीमध्ये हे सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज आहे, माझ्यासाठीही. सो चला मग सेलिब्रेट करूया हनीचा आणि अजून एका पर्सनचा वाढदिवस. लेट्स गो. सी, हे आहेत ते पर्सन अनघा आणि तिचे पप्पा, म्हणजेच आज तिच्या पप्पांचाही वाढदिवस आहे. ओके, हॅपी बर्थडे इंग्रज साहेब. हॅपी बर्थडे अनघा. ओके, थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू डिअर सतीश अनघा. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू डिअर. मे गॉड ब्लेस यू डिअर. हॅपी बर्थडे टू यू. ओके, चला आपण पण भरूया ना बर्थडे केक. ओके ओके, सो मी आता ना केक भरव. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. ओके, सो हनीच्या फ्रेंड्स खूप कमी आले. हनीचे फ्रेंड्स खूप कमी आले. त्याचं कारण असं आहे, समर वेकेशन सुरू आहे आणि त्याच्यामुळे तिचे फ्रेंड्स खूप कमी आले आहेत. एवढ्यामध्येच आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आहे. ओके, मी आता बाकीच्यांना फराळाचं देते. आणि थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग बघितला त्यासाठी. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. आवडला तर लाईक करा. ओके, आणि कमेंट करा. बघा लाड पण सांगते तुम्हाला, शेअर करा. खूप कमी वेळामध्ये मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि व्हिडिओज पण खूप छान बघतात तुम्ही. कमेंट्सही खूप छान करत आहे, त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप 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 आभार. आणि आता हनीच्या फ्रेंड्स तिला केक भरवत आहे बघा. सो हे हनीच्या फ्रेंड्स आहेत, तिला केक भरवत आहे. चला बघा लाडू, बघा बघा, चोर चोराला, केक चोराला. ओके, अँड थँक्यू सो मच.